1,500चे आम्ही 2 करू, 2चे 2.5 करू, 3 करू. माझ्या बहिणींना देताना आम्ही हात आकडता घेणार नाही. लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेले असून राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. सर्व काही अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात आता बऱ्याच महिलांना लाभ मिळणार आहे. त्यातली त्यात आधार कार्ड असेल तर एक खुशखबरच लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल. काय खुशखबर आहे, कारण की आता या व्हिडिओमध्ये एक खुशखबर नाही तर 4 ते 5 अशा गोड बातम्या आलेल्या आहेत. त्या सर्व काही बातम्या तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळतील. त्याकरिता हा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. इतर जास्त नंतर तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये, कारण की जेवढ्या काय अपडेट असतील त्या आज एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. कारण की तुम्हाला पण जास्त व्हिडिओ नंतर पाहावं लागतात. मग त्यामुळेच मला काय समजलं की आता एकच व्हिडिओ आपण अशा प्रकारे बनवू की यामध्येच लाडक्या बहिणींना सर्व काही समजले पाहिजे. आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून जी काय मी एवढी माहिती तुमच्यासाठी आता आणलेली आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळेल व सर्व काही अपडेट तुम्हाला समजून जाईल. त्यातली त्या सरकारचा म्हणजे उपमुख्यमंत्री आता जे आहे ते अजित पवार साहेब जे असतील अर्थमंत्री, त्यांच्याकडून एक आता चेकवर सही झालेली आहे महिलांच्या हस्ते. म्हणजे महिलांच्या खात्यावरती ते जे वितरित पैसे करायचे आहेत त्यावरती त्यांनी सही केलेली असून आता महिलांना थेट लाभ मिळणार आहे. त्यातली त्यात दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्याकडून 2 मोठे निर्णय देखील लाडक्या बहिणींसाठी पाहायला मिळत आहेत. सर्व काय अपडेट पाहणार आहोत व त्यातली त्यात आता 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. 10 जिल्हे कोणते आहेत ते मी तुम्हाला वाचून देखील दाखवणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. आता मला माहिती तुम्ही व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहताल, कारण की जे व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल. व बऱ्याच लाडक्या बहिणींनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केले की लाडकी बहीण योजनेची अपडेट सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल. खूप सारे जण सध्या व्हिडिओ तर पाहत आहेत, मात्र अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. चॅनलला सबस्क्राईब केलं की महत्त्वाची लाडकी बहिणीची अपडेट पाहायला मिळेल व तुमच्या जिल्ह्याची अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. व नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाका. तर इथे पाहू शकता आता आधार कार्ड असेल तर मोठी खुशखबर, महिलांना 3,000 रुपये. त्यातली त्यात इकडे हप्ता वितरणाची फिक्स वेळ ही एक अपडेट पाहणार आहोत. कोणती आहे वेळ, कोणत्या टायमाला आता वितरण होणार आहे. त्यातली त्यात पुढची अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे हप्ता आता टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांची नावे असून ती नावे मी वाचून दाखवणार आहे. 10 जिल्हे देखील पाहायला मिळतील. ही एक आपण तिसरी अपडेट पाहणार आहोत. त्यातली त्यात पुढची अपडेट आहे काही बहिणींना आता जास्त रक्कम मिळणार आहे. पैसे जे आहेत ती वाढवून मिळणार आहेत. 2025 नवीन वर्षाचे जानेवारीच्या महिन्याचे जास्त रक्कम ही मिळणार आहे. तुम्हाला देखील जर 1,000 पेक्षा अधिक रकमेचा लाभ घ्यायचा असेल तर एक काम करावे लागेल, ते कोणत्याही व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं, जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब केलं की तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ. तुमच्या जिल्ह्यात किती तारखेला व कोणत्या दिवशी वाटप होईल ती अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला आता जिल्ह्याची नावे तर सांगणार आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे येणारे पैसे जे आहेत ते सरकारपर्यंत जमा झालेले आहेत. ही अपडेट आता सर्वात आधी पाहणं गरजेचं आहे, कारण सध्या जर पाहायला गेलं तर जी रक्कम काही बहिणींना आता वाटप करायची होती ती सरकारपर्यंत आतापर्यंत जमा होती. त्यामुळे जानेवारीच्या हप्त्याला थोडासा लेट झाला. मात्र आता स्वतः अजित पवार यांच्याकडून एक खुशखबर आलेली असून येणारे पैसे जे आहेत ते सरकारपर्यंत जमा झालेले आहेत. सरकारपर्यंत ती रक्कम पोहोचलेली आहे. आता फक्त महिलांच्या खात्यात येणे बाकी आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे आहेत. कोणते आहेत ते पुढे सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अपडेट नक्कीच देऊ. आता जर पाहायला गेलं तर जी काय रक्कम असेल, लाडक्या बहिणींना जे काय पैसे वाटपायचे असतील ती रक्कम आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे. म्हणूनच आता ही रक्कम जर पाहायला गेलं तर 1,000 कोटी नव्हे, 2,000 कोटी नव्हे तर यापेक्षा अधिकची रक्कम आहे. मागच्या वेळेस 1,400 कोटीची तरतूद झालेली होती, त्यापेक्षा आता मोठी रक्कम सरकारपाशी जमा आहे. त्यामुळे बहिणींना आता यावेळेस थोडासा जास्तच हप्ता मिळू शकतो असा एक अंदाज सध्या स्थितीला वर्तवण्यात येत आहे. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर हप्ता हा वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. दुसऱ्या टप्प्यात पुढचे 10 जिल्हे देखील पाहायला मिळणार आहेत. ते तर सांगतोच. त्या पुढचे एक अपडेट म्हणजे हप्ता वितरणाची फिक्स वेळ देखील जाहीर झालेली असून त्यावेळेसच आता महिलांच्या खात्यावरती रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे. त्यातली त्यात एक अपडेट म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यावर, इथे पाहू शकता पेपरवर देखील एक अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आता जानेवारीचा हप्ता. महिलांची संपली प्रतीक्षा. आता 1.25 लाख महिलांना एका जिल्ह्यामध्ये लाभ मिळाला
मिळणार अशा प्रकारचे महाराष्ट्रात भरपूर जिल्हे आहेत. आता यादीतील पहिला जिल्हा आपण पाहणार आहोत. कोणता जिल्हा सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे त्यामध्ये आहे जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात देखील आता रक्कम जमा होणार आहे. अजून आपण पुढचे जिल्हे पाहणार आहोत. पुढच्या जिल्ह्याची नावं सांगत आहे, शेवटपर्यंत बघायचा हा व्हिडिओ. तसेच पाहू शकता आता जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर 1.25 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. जालना तालुक्यात जवळपास 1,23,580 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तसेच राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देखील देण्यात येणार आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जानेवारी 2025 हप्ता आता महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये 10 जिल्ह्यापैकी पहिल्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जालना जिल्ह्याचे देखील नाव पाहायला मिळत आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहेत. तसेच जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली नसून यामध्ये सांगण्यात येत आहे की जालना जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा हप्ता आता देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना दिलासा मिळेल. आता पुढील एक महत्त्वाचे अपडेट पाहूयात, त्यानंतर पुढचे राहिलेले जिल्हे आपण घेऊयात. आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो जिल्हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातून पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केले जाणार आहे. इकडे पाहू शकता आता सोलापूर जिल्हा आहे. स्क्रीनकडे लक्ष द्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये आता महिलांना 1,500 नव्हे तर 3,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 1,500 नव्हे तर 3,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. मात्र 3,000 रुपयाची रक्कम घेण्यासाठी लाडक्या बहिणींना 2 महत्त्वाची कामे लवकरच करावं लागणार आहेत, अर्जंट करावं लागणार आहेत. कारण की आजचाच वेळ बाकी आहे, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. 3,000 रुपये देखील बऱ्याच महिलांना मिळणार आहेत. त्यातले त्यात 1,500 रुपये जे आहे ते काही महिलांना लाभ मिळणार आहे. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर दोन्ही पैसे मिळून जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना आता मोठी रक्कम ही जमा होणार आहे. त्यातली त्यात जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप दिवसापासून लाडक्या बहिणीची प्रतीक्षा पाहायला मिळत होती. मात्र सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा ही आता संपणार आहे. पहिल्या टप्प्यातच सोलापूर जिल्हा आपल्याला दिसून येत आहे. आता पुढील काय अपडेट आहे ते आपण पाहूयात. आता पुढचे जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर आता 1,500 विसरा. आता 1,500 रुपये काही लाडक्या बहिणींना मिळणार नाहीयेत. इथून पुढे त्यांना वगळण्यात येणार आहे. तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत तर हप्ते मिळाले, जानेवारीचा पण हप्ता मिळेल, मात्र असं नाहीये. मोठा बदल झालेला आहे. पाहू शकता अशाच अपडेट आपण सर्व काही घेऊन आलेलो आहात. तुम्हाला इतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये म्हणून सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला काहीच करायचे नाहीये. जर चॅनलला सबस्क्राईब करू वाटले, व्हिडिओ चांगला वाटत असेल तर नक्कीच करू शकता व लाईक देखील एक नक्की करा. व शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवारजी साहेब असतील, यांचे आभार तुम्ही नक्कीच मानू शकता. कारण की यांच्यामुळे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना आता मिळत आहे. त्यातली त्यात त्यांच्याविषयी एक चांगली कमेंट नक्की करा. त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर इथे निराधार योजनेचा लाभ आता जर घेत असाल तर 1,500 रुपये मिळणार नाहीत. काही लाडक्या बहिणी वगळण्यात येणार आहेत. व जरी तुम्ही या योजनेचा लाभ घेत नसाल तरी अजून काही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे. कारण की अचानक तातडीने एक मोठा निर्णय झालेला आहे. जर तुम्हाला वगळण्यात आलं असेल तर तुम्हाला एक लवकरच काम करावं लागेल, जेणेकरून पुन्हा हप्ता मिळू शकतो. कारण की आता अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली नसून ज्या महिलांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना देखील आता लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाही. व नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळत असेल तर तुमच्या खात्यावरती लाडकी बहिणीचे 1,500 रुपये आता हे जमा होणार नाहीत. अशी अपडेट सध्या स्थितीला मिळत चाललेली आहे. तर पुढचे जिल्हे कोणते आहेत, यादीतील जिल्ह्याची नावे आता आपण पाहूयात. आता आपण एक जिल्हा पाहायला जालना जिल्हा देखील पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सोलापूर जिल्हा पाहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो जिल्हा वर्धा जिल्हा आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी महिलांना 1,500 रुपये, इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या, 1,500 रुपये प्लस 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. 3,000 रुपयांची देखील रक्कम ही बऱ्यापैकी महिलांच्या खात्यावरती आता वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे लाडक्या बहिणीला थोडासा दिलासा मिळू शकतो. कारण सध्या जर पाहायला गेलं तर ही रक्कम आता मोठ्या प्रमाणात वाटप केली जाईल. यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल. 1,500 रुपयांसोबत 3,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून एक माहिती आलेली आहे. 2 कामे तात्काळ करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. ते कामे तर पुढे सांगणारच आहे. आधी जिल्ह्याची नावे पाहूयात. तुमचा जिल्हा देखील असू शकतो. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलला अजून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व एक तुमच्या मनाने कोणतीही कमेंट करू शकता. त्यातली त्या तिकडे पाहू शकता.
आधार कार्ड असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार. ती अपडेट जर पाहिलीच असेल, कारण की सध्या जर पाहायला गेलं तर ज्यांचे आधार कार्ड आता नंबरशी लिंक असेल अशांनाच लाभ मिळणार आहे. तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये, कारण की आता मोबाईल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे. त्यातले त्यात आधार कार्ड यासाठीच महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ तसेच 3000 रुपयांचा लाभ मिळेल. म्हणजेच की आधार कार्ड धारकांना आता मोठी खुशखबरच म्हणावं लागेल. महिलांच्या खात्यावरती ही रक्कम येणार आहे. महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होणार आहेत. त्यातली त्यात एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अनुदान वाढीचा निर्णय देखील होणार आहे. पैसे देखील आता वाढणार असल्याची माहिती सध्या जी आहे ती नेत्यांनी दिलेली आहे. खोतकर म्हणाले आहेत की अनुदान देखील आता वाढणार आहे. लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये मिळतात, 1500 जी सध्या मिळतात यापेक्षा अधिकची रक्कम मिळणार असून महिलांना 2100 रुपयांचा देखील लाभ होणार आहे. आता जिल्ह्यांची नावे पाहूयात, पुढचे कोणते जिल्हे आहेत. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आपण सोलापूर जिल्हा पाहिला, तसेच दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पाहिलेला आहे तो म्हणजे वर्धा देखील पाहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकाचा जालना देखील आपण पाहिलेला आहे. म्हणजे आपण 3 जिल्ह्यांची नावे तर पाहिले. 3 जिल्हे आता हे फिक्स झालेले आहेत पहिल्या टप्प्यात. पुढचे जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर तो जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे परभणी. परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळणार असून बहिणींच्या थेट खात्यावरती किती रुपये, इथे स्क्रीनकडे लक्ष द्या, 1500 प्लस 3000 रुपये. किती? 1500 प्लस 3000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यात आता जमा केले जातील. खूप दिवसाची प्रतीक्षा संपणार आहे. जर PM व नमो शेतकरीचा लाभ भेटत असेल तर आता लाडकी बहिणीतून तुम्हाला वगळण्यात येणार आहे. अन्यथा तुम्हाला एकच लाडकी बहिणीचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनातून तुम्हाला जे आहे ते महागार घ्यावा लागेल. ती योजना तुमच्यापासून बंद करावीच लागेल. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये, हे देखील लक्षात घ्या. असे एक नियम आपल्याला लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहायला मिळत आहेत. त्यापुढील एक अपडेट म्हणजे आता 2100 रुपये देखील महिलांना वाटप होणार. जानेवारीच्या ह्याच हप्त्यासोबत मिळणार की पुढच्या हप्त्यात मिळणार ते जर पाहायला गेलं तर आता आदितीताई तटकरे यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला तरी काही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. मात्र येत्या अर्थसंकल्पामध्ये बहिणीसाठी 2100 रुपयांचा निर्णय आम्ही घेणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. व अजित पवार यांनी एक सही देखील केलेली आहे. आता लाडक्या बहिणीसाठी 3700 कोटींचा चेक त्यांनी दिलेला असून अर्थमंत्री अजित पवार यांनी पैसे मिळण्याची तारीख देखील सांगितली. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी 3700 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल विकास खात्याकडे दिला असल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे अजित पवारांचे देखील तुम्ही आभार नक्कीच मानू शकता. मोठे काम ते सरकारकडून जे आहे ते करण्यात चालू आहे. ही एक खुशखबरच लाडक्या बहिणीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर लाडक्या बहिणींना अजून एक व्हिडिओ येणार आहे, पुढचे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. आता आपण जिल्ह्यांची नावे बऱ्याच पाहिलेली आहेत. आता जे काही जिल्हे राहिलेले असतील त्या जिल्ह्यांची नावे देखील मी पुढच्या व्हिडिओत नक्कीच घेऊन येणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.